आता बातमी आहे लातूरमधनं। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा अपडेट हाती येताना दिसते, त्यावरती आपण एक नजर टाकूयात। ब्रेकिंग न्यूज आहे आणि ती बातमी अशी की ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठेगावकर जे आहेत त्यांच्या क्लासेसवर शाईफेक करण्यात आलेली आहे। म्हणजे लातूरच्या ट्यूशन एरियामधील आरसीसी क्लासवर ही शाईफेक करण्यात आली। शिवराज मोठेगावकर यांच्या क्लास बाहेर शिवसेनेनं मोठं आंदोलन केलंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर। शशिकांत, काय माहिती याबद्दल? निश्चितच विशाल, ही मोठी बातमी आहे। लातूरच्या आरसीसी मोठेगावकर क्लासचा संचालक असलेला शिवराज मोठेगावकर हा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये त्याला सीबीआयनं आज अटक केलेली आहे आणि या अटकेनंतर लातूरच्या राजकीय पक्षामध्ये असंतोषाचं वातावरण असल्याचं बघायला मिळतं। इथं थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो मी। शिवसेना शिंदे गटातर्फे हे आंदोलन झालेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चुकीनं माहिती या ठिकाणी आलेली आहे, मात्र शिवसेना शिंदे गटातर्फे हे आंदोलन करण्यात आलेले आहे। कुलदीप सूर्यवंशी हे शिवसेना हे स्थानिक नेते, त्यांनी मोठेगावकर यांच्या क्लासेसच्या आरसीसी क्लासेसवर शाईफेक केलेली आहे। ऑइल मिश्रित काळी शाई या ठिकाणी फेकलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे लातूर पॅटर्न बदनाम झालेला आहे। लातूरचं शैक्षणिक क्षेत्रातलं नाव मोठेगावकरनं बदनाम केलेलं आहे आणि जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या पेपर लीकमुळे कुठे ना कुठेतरी संकटात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सर्वांना जबाबदार हा शिवराज मोठेगावकर सारखे व्यक्ती असल्यामुळे हे निषेधाचं आंदोलन लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये, उद्योग भवन परिसरात हा ट्यूशन एरिया आहे जिथं सर्व क्लासेस मोठ्या प्रमाणात चालतात। महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी या ठिकाणी इथं नीटची तयारी करतात। त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटातर्फे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। दुपारपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। आरसीसी क्लासेसचे जे क्लास चालू होते ते सुद्धा आज दुपारी शिवराज मोठेगावकर याच्या अटकेनंतर ते सोडून टाकण्यात आलेले आहेत। आता त्या विद्यार्थ्यांचं काय होणार असा सुद्धा मोठा प्रश्न याच्यामुळे निर्माण झालेला आहे आणि या सर्व बाबी लक्षात घेता शिवसेना शिंदे गटानं हे आंदोलन केल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। सुरुवातीपासूनच ज्या वेळेस 42 प्रश्न जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेसच मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणत्याही कुणीही न नाव घेता, मी त्या लाईव्ह मध्ये क्लिअर सांगितलंय, जर मोठेगावकर तर त्या ठिकाणी त्या पेपर फुटी जर त्यांचं नाव निघालं तर हे मोठेगावचं जे साम्राज्य उभारलंय, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जे माफिया आहे ते साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही आणि 22 लाख जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मोठेगावकरची, त्यांच्या नातेवाईकाची सर्व संपत्तीची चौकशी करून त्या ठिकाणी सील केली गेली पाहिजे। आणि असे जे माफिया राज आहेत आणि हे भूमिया राज बी आहेत, हे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे। आज त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा ह्या इंडस्ट्रियल एरियावर टोले जंगल भरती कशा बांधल्या गेल्या, म्हणजे इथले प्रशासन असतील। तर नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक मोठेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अकोल्यातील मोठेगावकर यांच्या क्लासेस समोर मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं। संतप्त कार्यकर्त्यांनी मोठेगावकर यांच्या फोटोला काळं फासून परिसरातील बॅनर्स ही फाडले। नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत मनसेनं मोठेगावकर यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। या मोठेगावकरचं कोणतेही कोचिंग क्लास आम्ही चालू देणार नाही। अकोल्यातलं त्यांचे जे आरसीसीचे 2 जे सेंटर आहेत ते सेंटर मधले ज्या पोरा प्रवेशित आहेत त्या पोरांचे त्यांनी तात्काळ 8 दिवसाच्या आत पैसे परत करावे आणि हा कोचिंग क्लास इथे त्यांनी बंद करावा। यानंतर मोठेगावकरचं कोणतेही कोचिंग क्लास आम्ही अकोल्यात चालू देणार नाही। आता या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येताना दिसते। एक ब्रेकिंग अशी आहे याबद्दल की आपण त्याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेऊयात। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोठेगावकरला अटक करण्यात आलेली आहे आणि आता ही अटक करण्यात आल्यानंतर नीट म्हणजे शिवराज मोठेगावकर लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक आहे। तसं क्लासेस क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून शिवराज मोठेगावकरला ओळखलं जातं।
या नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात मोठा मासा लागलाय. शिवराज मोटेगावकर हा लातूर इथल्या RCC कोचिंग क्लासचा संचालक आहे. पुण्यात PV कुलकर्णीच्या चौकशीतून मोटेगावकरचं नाव समोर आलं होतं आणि त्यानंतर सीबीआयच्या 28 जणांच्या पथकानं 8 ते 10 तास चौकशी केली होती. मोटेगावकरच्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते आणि त्यामुळे आता मोटेगावकरच्या अटकेनंतर चौकशीत नवीन माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. आता कोण आहे हा मोटेगावकर? हा क्लासिक क्षेत्रातलं एक मोठे नाव म्हणून मोटेगावकरला ओळखलं जातं. नीट पेपर फुटी प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात मोटेगावकरला दिल्ली न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. दिल्ली विशेष न्यायालयात मोटेगावकरला हजर केलं जाईल. RCC क्लासेसचा संचालक म्हणून मोटेगावकरला ओळखलं जातं. मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोटेगावकरच्या RCC क्लासेसच्या शाखा आहेत. त्यातल्या लातूर शाखेमध्ये त्याने नीट परीक्षा दिलेल्या मुलांच्या ज्या मुलाखती घेतलेल्या होत्या किंवा जो व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओवरनं CBIचा संशय बळावला आणि हे फुटेज आपलं हे दृश्य आपण ही जी बघतोय या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की या मोटेगावकरला आता दिल्ली विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर. प्रशांत, काय तपशील याबद्दल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने त्याला लातूरमधून अटक केल्यानंतर त्याचं जवळपास 11 तास चौकशी मोटेगावकरची झाली, शिवराज मोटेगावकरची. त्यानंतर आता दिल्लीतील रावज एव्हेन्यू कोर्ट जे आहे, CBI कोर्ट आहे, त्या कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. नीटच्या पेपर लीक प्रकरणात CBIची जी कारवाई आहे ती अजून तीव्र झालेली आहे. ह्या जो शिवराज मोटेगावकर याला साधारणतः 10 दिवसाची पोलीस कोठडी विशेष CBI न्यायालयाने मागितलेली आहे. या संदर्भात आता कोर्टाच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण ज्या पद्धतीनं मोठे मोठे मासे पकडले जात आहे आणि खास करून ज्या पद्धतीनं या सगळ्या नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सिंडिकेट निर्माण केलं होतं नीटचा पेपर फोडण्यासाठी आणि तो पेपर वितरित करण्यासाठी, त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रक्रिया निर्माण केलेली आहे त्याचा बंडाफोड CBIच्या माध्यमातून होतो. याला देशभरात देखील मोठी कारवाई सुरू झालेली आहे. आता महाराष्ट्रानंतर आता राजस्थान, त्यानंतर चेन्नई या भागातही कारवाई होण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे एकूणच हे फार मोठं नेटवर्क असण्याची शक्यता आहे का प्रशांत? फार साधारणतः जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते हे अतिशय मोठं नेटवर्क नीट पेपरच्या संदर्भात आहे. आणि ज्या पद्धतीनं विशाल जर बघितलं आपण तर राजस्थानमध्ये पेपर पोहोचलेला होता, दिल्लीत पेपर पोहोचलेला होता. त्यानंतर साधारणतः 23 एप्रिलच्या जवळ हा पेपर फोडण्यात मध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना यश आलं होतं, कारण की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पेपर हा बाहेर वितरित करण्यात आला. तो पेपर मोटेगावकर असो किंवा मग इतरही म्हणजे कुलकर्णीच्या माध्यमातून असो, वाघमाऱ्याच्या माध्यमातून, मांढरेच्या माध्यमातून या सगळ्यांनी तो पेपर वितरित केला आणि त्यामध्ये विनायक पाटलांचंही नाव पुढे येतं. त्याचाही सध्या त्यामध्ये शोध सुरू आहे. आता 9 ते 10 लोकांना या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. आणि जर बघितलं आपण तर या संपूर्ण याच्यामध्ये जर अतिशय महत्वाचं म्हणजे मोटेगावकर याची मोठी भूमिका असल्याचं देखील स्पष्ट होतं. त्यामुळे CBIने 10 दिवसाचा पोलीस कोठडी मागितलेली आहे. या मोटेगावरला, शिवराज मोटेगावकरला आता दिल्ली विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्याचं आपण बघतोय. आता सुनावणी सुरू आहे. त्याच्या माहितीतनं मोठे खुलासे जे ते होण्याची शक्यता आहे. लातूरमधला सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णीच्या चौकशीतनं शिवराज मोटेगावकरचं नाव समोर आलं. शिवराज मोटेगावकरने त्याच्या क्लासेसच्या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता, ज्या व्हिडिओमध्ये मॉक टेस्टमध्ये असलेले 42 प्रश्न या नीटच्या परीक्षेत आल्याचा दावा त्यांनी केला आणि त्याच्यानंतर CBIचा संशय बळावला. त्याची चौकशी केली जाते.